लेक्चर नंबर 6 हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे अल्काइल हॅलाइडच्या मेथड ऑफ प्रिपरेशन बघतोय. आपण बघितलं सर्वात पहिले अल्कोहोल्स पासून बनवायचे, बरोबर आहे. त्याच्यात भरपूर सारे ऑप्शन होते. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं हायड्रोकार्बन्स, अल्केन्सचं हॅलोजनेशन केलं. त्याच्यानंतर अल्किन्स मध्ये 2 रिएजंट टाकले. एक टाकला HS ज्याच्यामध्ये HX हॅलोजन हॅलाइड, ज्याच्यामध्ये मार्कोनिको रूल वगैरे बघितला, मेजर प्रोडक्ट मायनर प्रोडक्ट सर्व बघितलं. मग बघितले विसिनल डायहालाइड कसे बनवायचे. त्याच्यामध्ये आपण काय टाकलं होतं, X2 आणि CCl4 टाकलं होतं. त्याच्यात ब्रोमिन वॉटर टेस्ट पण बघितली होती. आज आपण बघतोय की काट्याने काटा काढायचा, मतलब एका हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पासून दुसरा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बनवायचा. त्यालाच म्हणतात प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड बाय हॅलोजन एक्सचेंज. एक हॅलोजन दुसऱ्या हॅलोजनने एक्सचेंज करायचा, अशी वाली मेथड. नेम रिएक्शन आहे, स्टार मार्क आहे बोर्ड साठी सुद्धा आणि नीट सीईटी जेई सर्वच एक्झाम साठी. खूप जेई आणि नीट साठी तर खूप सोपी झाली ही रिएक्शन, पण बोर्ड मध्ये फिक्स येते, खूप इम्पॉर्टंट आहे. काय असतं तर फिंकलस्टन नावाचे सायंटिस्ट होते, यांनी डिस्कवर केली. कशासाठी तर अल्काइल आयोडाईड बनवण्यासाठी ही मेथड शोधलेली आहे, स्पेसिफिकली अल्काइल आयोडाईड. मग ऑब्वियस आहे कुणापासून बनवू शकता, एक तर RCl नाहीतर RBr. तुम्हाला माहित आहे जर मी R आणि F फ्लोरीनचा बॉन्ड बनवला, ह्याची बॉन्ड लेंथ कमी होते, बॉन्ड स्ट्रेंथ जास्त होते, बॉन्ड तुटला तर एक्झोथर्मिक असतो, म्हणून RF च्या रिएक्शन प्रिफर करत केली तर रिएक्शन होऊ शकते, पण शक्यतो त्याच्यावर क्वेश्चन देत नाही किंवा रिएक्शनच प्रिफर करत नाही. म्हणजे RCl आणि RBr, कार्बनला क्लोरीन आणि ब्रोमिन, क्लोरीन किंवा ब्रोमिन काढायचा आणि आयोडीन आणायचा. पुढच्याच लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे अल्काइल हॅलाइड एक रिएक्शन खूपच चांगल्या देतात, त्यांना म्हणतात SN रिएक्शन. SN म्हणजे सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक. सबस्टिट्यूशन म्हणजे एक काढायचा आणि दुसरा लावायचा, रिप्लेस करायचा. आणि न्यूक्लिओफाइल म्हणजे काय, इलेक्ट्रॉन रिच की इलेक्ट्रॉन डेफिशियंट. रिच म्हणजे काय, निगेटिव्ह चार्ज किंवा लोन पेअर, बरोबर ना रे. ओके. मग याच्यामध्ये काय टाकतात तर याच्यामध्ये टाकतात NaI, सोडियम आयोडाईड, आणि सॉल्व्हंट म्हणून ऍसेटोन वापरतात. ऍसेटोन कोणाला माहिती आहे का रे, जगातला सर्वात कमी कार्बनचा कीटोन. कीटोन 3 पेक्षा कमी कार्बनचा शक्य नसतो, कारण की C डबल बॉन्ड ओच्या दोन्ही साईडला एक एक कार्बन तर पाहिजेच ना. तर हा असतो आपला ऍसेटोन. इथे हा फक्त सॉल्व्हंटचं काम करतोय, त्याचा काही स्पेसिफिकली रिएक्शन मध्ये डायरेक्ट रोल नाहीये. बरं, Na कसा तुटेल, Na प्लस आयोडीन मायनस. तुम्ही मला सांगा R म्हणजे कार्बन आणि हा, ठीक आहे मेकॅनिझम पुढे सांगून देतोय. ओके, मेकॅनिझम सारखं नाही पण आहे, अतिच सोपं आहे, पण सहज तुम्हाला व्यवस्थित सांगून देतो. होता असं सर की एक साधं एक्झाम्पल घेऊयात, CH3 आणि तुमच्याकडे होता क्लोरीन. मला सांगा काय क्लोरीन कार्बन पेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणजे क्लोरीनवर डेल्टा, कार्बनवर डेल्टा. ओके, याच्यामध्ये तुम्ही काय टाकताय, NaI इन द प्रेझेन्स ऑफ ऍसेटोन. NaI कसा तुटला सर, Na प्लस आणि आयोडीन मायनस. हा आयोडीन मायनस या कार्बनवर अटॅक करतो, कारण की त्याच्यावर कुठला चार्ज आहे, पार्शियल पॉझिटिव्ह. हा निगेटिव्ह होता ना. पण नो डाऊट काय हॅलोजन हे खूप चांगले लिव्हिंग ग्रुप आहे, हवाला हॅलोजन पळून जातो, बरोबर आहे. काय भेटलं रे तुमच्याकडे, CH3 आयोडीन आणि बाहेर कोण गेला, Na प्लस आणि Cl मायनस NaCl, हा डिपॉझिट होऊन जातो, हॅलोजनचं एक्सचेंज झालं ना. तो तुम्हाला जर अल्काइल आयोडाईड बनवायचे असतील, कशापासून, क्लोराइड्स आणि ब्रोमाइड पासून, तर तुम्ही NaI इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय म्हणजे प्युअर, त्यात पाण्याचा थेंबही नाही, अनहायड्रस. ड्राय म्हणजे लिटरली कोरडा, इमॅजिन नका करू. इथे ड्रायचा अर्थ काय असतो, ड्राय इथर होतं बघा वुड्स रिएक्शन मध्ये. ड्रायचा अर्थ अनहायड्रस, पाण्याचा थेंब पण नाही, ते लिक्विडच असतं, फक्त प्युअर आहे ते, असं वगैरे असतं, बरोबर आहे. बरं, ऍसेटोन सॉल्व्हंटचं तर काम करतं, पण अजून एक बेनिफिट पण नोट झालेला आहे ऍसेटोनचा. सॉल्व्हंट म्हणजे ह्या दोघांना चांगलं मिक्स होण्यासाठी, क्वांटिटी वाढवण्यासाठी. याच्या व्यतिरिक्त NaCl आणि NaBr जे बनतील, जसा इथे बनला NaCl, जर इथे मी ब्रोमिन घेतला असता तर कोण बनला असता, NaBr. हे ऍसेटोन मध्ये खूप चांगले प्रेसिपिटेट होतात, म्हणजे सोल्युबल नाहीत. मीठ NaCl आपण टेबल सॉल्ट ज्याला म्हणतो ना ते वाला, आणि NaBr हे ऍसेटोन मध्ये सोल्युबल नाहीत, म्हणजे ते त्याच्या बॉटमला जमा होतात, प्रेसिपिटेट बनतात. लिक्विड मध्ये फक्त हेच थांबतं, मजाच मजा, प्रोडक्ट सेपरेट करणं सोपं झालं ना. चाळून घ्या, NaCl वर थांबेल, ते खाली निघून जाईल, तर लक्षात आलं. तर असं वगैरे आहे, ते दोन्ही गोष्टी होतात. एवढंच नाही, इट फॅसिलिटेट्स
फॉरवर्ड रिएक्शन अकॉर्डिंग टू ली चॅटेलायर्स प्रिन्सिपल. आता काय होत जातं, हा NaCl जसा बनतोय तसा प्रेसिपिटेट होतोय, NaCl जसा बनतोय तसा प्रेसिपिटेट होतोय. प्रेसिपिटेट होतोय म्हणजे सोल्युशन मधून खाली जमा होतोय का, इनडायरेक्टली प्रोडक्टची क्वांटिटी कमी होतीये का. तो आपण रिएक्शन वेसलच्या बाहेर नाही काढत आहे, पण त्या रिएक्शन वेसल मध्ये तो सोल्युशन मध्ये नाही राहते ना. हे आपलं राऊंड बॉटम फ्लास्क होतं, याच्यामध्ये रिएक्शन चालू होती. रिएक्शन चालू आपली काय होती, ही वाली रिएक्शन होती. इथे बॉटमला कोण जमा व्हायचं, NaCl जमा व्हायचं आणि वरती सोल्युशन असायचं. ली चॅटेलायर्स प्रिन्सिपल काय सांगत असतो, जर तुम्ही प्रोडक्ट कमी केला तर रिएक्शन फॉरवर्ड जाते. अरे बरोबर आहे ना. हा खाली जमा होतोय म्हणजे या सोल्युशन मधून कमी होतोय, तर सोल्युशन मध्ये रिएक्शन काय करेल, त्याची क्वांटिटी वाढवायचा प्रयत्न करेल. ह्याची क्वांटिटी वाढवायची असेल तर रिएक्शनला फॉरवर्ड जावं लागेल का, आणि म्हणून पण ऍसेटोन वापरतात. ऍसेटोन वापरल्याने NaCl प्रेसिपिटेट होतो. प्रेसिपिटेट झाला म्हणजे सोल्युशन पासून वेगळा झाला, इनडायरेक्टली प्रोडक्ट मध्ये त्याची क्वांटिटी कमी झाली, रिएक्शन क्वांटिटी वाढवण्यासाठी फॉरवर्ड जाते. चला पटापट मला फिंकल्स्टन विषयी माहिती द्या. फिंकल्स्टन रिएक्शन मध्ये काय बनतं, अल्काइल आयोडाईड, RI, अल्काइल आयोडाईड बनवण्याची प्रोसेस आहे. कुठले दोन हॅलोजन कंपाऊंड वापरू शकता, अल्काइल क्लोराइड आणि अल्काइल ब्रोमाइड. रिएजंट म्हणून काय वापरता, ड्रायसेटोन तर सॉल्व्हंट झाला, रिएजंट सोडियम आयोडाईड NaI. ही रिएक्शन काय आहे, हॅलोजन एक्सचेंज. आयोडीन जातो आणि क्लोरीन, आयोडीन येतो आणि क्लोरीन किंवा ब्रोमीन जातो. ऍसेटोनचे दोन फायदे सांगा, एक तर सॉल्व्हंट आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये NaCl आणि NaBr खूप चांगले प्रेसिपिटेट होतात. प्रेसिपिटेट होतात म्हणजे या सोल्युशन मधून वेगळे होऊन खाली जमा होतात, भांड्यातच राहतील, वेसलमध्येच राहतील, पण खाली जमा होतात. तर ली चॅटलायर प्रिन्सिपल नुसार रिएक्शन तर फॉरवर्ड जाईल, कारण की प्रोडक्ट काढला तर रिएक्शन फॉरवर्ड जाते. अरे लक्षात आलं ना. तो अशा पद्धतीने याचे फायदे आहेत. सोपी रिएक्शन आहे, एकदम सोपी. दॅट्स इट. ओके, सपोज मजा म्हणून तुम्हाला एक साधासा क्वेश्चन दिला जो याच्यावरती एक्झाम मध्ये येऊ शकतो. तुम्हाला एक्झाम मध्ये असं देतात की तुमच्याकडे CH3 CH डबल बॉन्ड CH2 हा अल्किन होता, याच्यामध्ये तुम्ही टाकला HCl, सांगा रे काय होईल. डबल बॉन्ड H प्लस वर अटॅक करेल, पॉझिटिव्ह चार्ज कुठल्या बाजूला बनेल, मध्ये बनेल. जास्त स्टेबल आहे तिथे Cl येईल, म्हणजे असं बनेल का 2 क्लोरोप्रोपेन. व्हेरी गुड, सर्वांना झेपलंय. मेजर प्रोडक्टची चर्चा करायची असते बरं का आपल्याला. हा बनला मेजर प्रोडक्ट, हा त्यांनी दिला नसता, इथे ए दिलं असतं, म्हणजे याच्यामध्ये HCl टाकला तर ए बनतो. मग इथे दिलं असतं की याच्यामध्ये टाकला NaI इन द प्रेझेन्स ऑफ ऍसेटोन. आता सांगा काय होईल, आयोडीन येईल आणि Cl जाईल, CH3 CHI CH3. दॅट्स इट. इथून एवढी रिएक्शन म्हणजे फिंकल्स्टन रिएक्शन. लक्षात आलं कॉन्सेप्ट. पण हे आपल्याला ऍडिशनली देतात, A to B, B to C टाइप मध्ये देतात. कशासोबत काय होईल, क्लोज्ड वेसल मध्ये असेल तरच रिव्हर्सिबल असं म्हणतोय. आता होतं असं की जेव्हा रिएक्टंट सॉलिड आणि लिक्विड असतात तेव्हा त्याला क्लोज करायची गरज नाही. रिएक्टंट किंवा प्रोडक्ट पैकी एक जर गॅस असेल तर क्लोज वेसल मध्ये कर, गॅस उडून जायची भीती असते. हे नॉन ओलाटाईल सोल्युशन असणार आहे किंवा कमी ओलाटाईल आहे, ते उडून जायची भीती नाही, मग ओपन वेसल मध्ये चालतं, है ना. ओके चलो, जर रिएक्टंट किंवा प्रोडक्ट गॅस असेल तर क्लोज वेसल पाहिजे. एक अजून क्वेश्चन देऊ सहज मजा म्हणून. ओके, एक क्वेश्चन देऊन टाकला सपोज तुम्हाला म्हटलं असं काहीतरी इथे दिला, काहीतरी इथे Cl, याच्यामध्ये दिला अल्कोहोलिक KOH आणि याची केली हिटिंग. तुम्हाला म्हणलं याच्यापासून A बनतो, मग तुम्हाला म्हणलं याच्यामध्ये टाकला HBr, मग त्याच्यापासून बनतो B, त्याच्यामध्ये टाकला NaI आणि ऍसेटोन, त्याच्यापासून बनतो C. तुम्हाला विचारलं A, B आणि C ओळखा. पहिली गोष्ट, सर्वांचं लक्ष A कडे गेलंय. हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा अल्काइल हॅलाइड आहे. अल्कोहोलिक किंवा हिटिंग कशाची हिंट आहे, बीटा इलिमिनेशन. जर हा अल्फा असेल तर हे दोन्ही बीटा आहेत, दोन्ही बीटा सेमच आहेत, प्रोडक्ट एकच बनणार. सपोज हा होता अल्फा तर हा होता बीटा, इथे डबल बॉन्ड येईल आणि तो जाईल, खरं आहे का. ओके, मेन प्रोडक्ट काय भेटेल, सायक्लोहेक्झीन. HBr टाकला, सिमेट्रिक आहे, काय फरक पडतो का, एका साईडला H दुसऱ्या साईडला Br, असा वाला बनला. एका साईडला Br लावून टाकला, H तर लिहायचाच नसतो. Na ऍसेटोन कुठली रिएक्शन आहे, फिंकल्स्टन. आयोडीन येईल आणि ब्रोमीन, दॅट्स इट. तो असं ABC टाइप मध्ये आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात. काय अगदी सोपे आहेत, बिलकुल से. तो झेपला सर्वांना फिंकल्स्टन रिएक्शन. ओके चलो,
अशी दुसरी रिॲक्शन असते ज्याच्यामध्ये हॅलोजन एक्सचेंज तुम्ही करू शकता आणि त्या रिॲक्शनचं नाव आहे स्वार्ट्झ रिॲक्शन. स्वार्ट्झ अगेन सरनेम आहे सायंटिस्टचं ना, स्वार्ट्झ झेड लावलं असतं तर काय तलवार झाली असती. मराठी नाही याच्यात असतं ना तलवार. ओके चलो लेट इट. सोड असतं का ते, लेट इट. आपण यालाच म्हणू, आपण असेच, तुम्ही माझे स्टुडंट आहे. ओके चलो. स्वार्ट्झ रिॲक्शन काय सांगते ते, ही पण हॅलोजन एक्सचेंज आहे सर. पण जसं फिंकलस्टनने अल्काइल आयोडाईड बनायचं तसं याने अल्काइल फ्लोराईड बनत असतं. म्हणजे इथला जो प्रोडक्ट असतो तो काय असतो, अल्काइल फ्लोराईड. याच्यामध्ये आता तुम्ही उरलेले तिन्ही रिएक्टंट वापरू शकता. RCl पण वापरू शकता, RBr पण वापरू शकता किंवा RI पण वापरू शकता. हे झाले तुमचे मेन रिएक्टंट. हॅलोजन एक्सचेंज करायचा ना, तर फ्लोरीन आणण्यासाठी तुम्ही क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन कोणी पण वापरू शकता. फ्लोरीन देण्यासाठी कोण वापरता, तर तुम्ही मेटॅलिक फ्लोराइड्स वापरत असता. मेटॅलिक फ्लोराइड्स, मेटल सोबत फ्लोरीन. कोण कोण चालतं, AgF चालतो. ते नाही वापरलं तर मर्क्युरिक फ्लोराइड Hg2F2 चालतो. कोबाल्ट डायफ्लोराइड हा पण चालतो. SB चा ट्रायफ्लोराइड पण चालतो. सर्व लर्न करायची गरज. मेटल फ्लोराइड असं लॉजिक लक्षात ठेवायचं. मेटल फ्लोराइड, फ्लोरीन येतो आणि आयोडीन, ब्रोमीन आणि क्लोरीन जातो, RF बनतो. लक्षात आलंय. आणि जो मेटल असेल त्याचा सॉल्ट बनेल. एक साधंसं एक्झाम्पल, सपोज तुमच्याकडे असं होतं CH3Cl, तुम्ही त्याच्यात टाकलं AgF. हा नो डाऊट ह्याला पण तुम्ही सॉल्व्हेंट म्हणून ऍसेटोन वापरू शकता. चला काय होऊन जाईल सांगा बरं. F येणार आणि Cl जाणार. तो मेन प्रोडक्ट कोण भेटला, CH3F प्लस AgCl. दॅट्स इट. एवढी सोपी रिॲक्शन आहे. दुसरं एक्झाम्पल दिलं, CH3. याच्यात काही रिअरेंजमेंट होत नसतात. हे सिंपल आपलं काय सबस्टिट्यूशन आहे. जो येतोय तो निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून याला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन म्हणतात, एवढं लक्षात ठेवा. दुसरा वेगळा प्रयोग Hg2F2. बरोबर आहे. ह्याचे नो डाऊट दोन मॉलिक्यूल रिॲक्ट होतील, 2 F येतील. काय भेटून जाईल, CH3CH. इथे कोण येईल, फ्लोरीन. इथे CH3. बाहेर कोण गेलं, Hg2Cl2. सेम बनवा ना सॉल्ट. F आले तर नो डाऊट याचे 2. ह्याला काय बॅलन्स करत बसायची गरज. बोर्डमध्ये इच्छा झाली तर लिहा, नाही तर डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. झेपली काही पण रिएक्शन, एकदम सोपी. सांगा पटापट, हॅलोजन एक्सचेंजच्या किती रिएक्शन रे, 2. कुठल्या कुठल्या रिएक्शन आहेत. एक आहे फिंकलस्टन, ज्याने काय बनतो, अल्काइल आयोडाईड. आणि दुसरी आहे स्वार्ट्झ, त्याने बनतो अल्काइल फ्लोराईड. फिंकलस्टन मध्ये काय वापरतात, NaI, सोडियम आयोडाईड इन द प्रेझेन्स ऑफ ऍसेटोन. आणि स्वार्ट्झ मध्ये काय वापरतात, मेटॅलिक फ्लोराइड्स वापरतात. एक अति सोपा साधासा क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करून टाकूयात. हवाला क्वेश्चनला करून टाकूयात सॉल्व्ह. चलो, हा दिलाय तुम्हाला ब्युटीन HBr, पण पेरॉक्साईड दिलाय. अँटीमार्को म्हणजे काय, कोपऱ्यात जाईल का ब्रोमीन. ओके सर, हाच ए बनेल का. Na ऍसेटोनने काय होईल, ब्रोमीन जाईल आणि आयोडीन येईल. आणि Hg2F2 ने ब्रोमीन जाईल आणि फ्लोरीन येईल. अति सोपं काम झालंय. तर तो ही ह्या दोन्ही रिएक्शन आहेत. वरची म्हणजे फिंकलस्टन, खालची म्हणजे स्वार्ट्झ. आणि ही तर एक वेगळीच रिएक्शन दिलेली. असे एकदम सोपे सोपे क्वेश्चन आपल्याला आले तर येत असतात. झेपले काम. ओके चलो, बढिया बात. तर हे पण लक्षात आलं. अजून काही क्वेश्चन आहेत सहज. HBr HCl काय घेऊन ठेवले असतील, आय डोंट नो. क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात तुम्हाला. हे कधीतरी कंटेंट मध्ये घेऊन ठेवलेत, मला माहित नाही इथे काय घेऊन ठेवले असतील. चलो ठीक आहे, करून टाकू. है ना, मजा म्हणून करून टाकू क्वेश्चन. असेच प्रॅक्टिस. अच्छा, मैंने नेक्स्ट पे क्लिक केलं, काय झालं. ओके, चुकून नेक्स्ट वर क्लिक केलं. ओके चलो. तो याच्यामध्ये काय होईल सांगता येईल तुम्हाला. HBr टाकलं तर ब्रोमीन मध्ये आणि हायड्रोजन तिकडे. याच्यामध्ये HCl टाकला तर क्लोरीन मध्ये आणि हायड्रोजन बाहेर. असे तर भरपूर क्वेश्चन केले ना, कशाला स्लाइड वाढवायच्या. जाऊ द्या, जमून जाईल ना सर्वांना. ओके, तो अननेसेसरी स्लाइड बनाने का काम नहीं करते हैं, तो सीधा सीधा जमून जाईल का. हे पण, हे पेरॉक्साईड तर कॉर्नरला जाईल का याच्यामध्ये.
SOCl2 जाऊ ते लिहून टाकू आता काय अर्ध रेडीमेड आहे किती स्लाइड डिलीट करायचे ओके तो हे सर्वांना झेपलं HBr नॉर्मल असता तर ब्रोमिन मध्ये आला असता पण आता H2O2 आहे तर पेरॉक्साइड म्हणजे अँटी मार्कोनिक होईल का रे काय बनेल PHCH2 इथे CH2 चुकून लिहिला होता ना CH लिहायला पाहिजे होता 5 बॉन्ड झाले ओके चलो आणि इथे CH2 त्याच्या शेजारी ब्रोमिन साइड प्रोडक्ट मरुदात SOCl2 काय करतो रे OH ला आठवलं का O आणि H ला दूर दूर लिहायचं असतं का सोप्या भाषेत OH काढून Cl लावतो का ट्रिक आपल्याला माहिती आहे की ROH जर असेल एक Cl इकडे एक Cl इकडे आणि मध्ये SO2 मेन प्रोडक्ट HCl SO2 RCl R म्हणजे ही रिंग आहे ना सध्या ओके म्हणजे OH जाईल आणि तिथे कोण येईल Cl येईल साइड प्रोडक्ट कोण कोण होते रे SO2 आणि HCl तसा हाच एक्सपेक्टेड असतो येते काम ओके सर तो हे सर प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत बहुतेक असेच घेऊन ठेवलेले चलो ठीक आहे हे थोडेसे चांगले आहेत ह्यांना सॉल्व्ह करू बघूयात आपल्याला जमतात की नाही ओके चलो पहले वालं Br2 इन द प्रेजेंस ऑफ H न्यू क्या बात है प्राउड ऑफ यू फ्री रेडिकल ओके हा तर मला वाटतं PYQ JEE चा वगैरे ओके व्हॉट डू यू थिंक कुठे जाईल ब्रोमिन चला ऑप्शन सांगतो बेन्झिन मध्ये 4 जागा आहेत 1 2 3 आणि 4 इथले 4 बॉन्ड डन आहेत इथले 4 बॉन्ड डन आहेत नसतील तर मी हे डबल बॉन्ड व्यवस्थित काढून दाखवतो तुम्हाला इमॅजिन होऊन जाईल की खरं बोलतोय सर कळालंय का ह्या दोन तर जागा शक्यच नाहीत इथे आणि इथे शक्य नाही ऑप्शन किती आहेत 1 2 3 4 5 आणि 6 अच्छा रिंग मध्ये की बाहेर पहिली बात पक्का कारण की रिंगवर रेडिकल असो चार्ज असो काही पण असो बेन्झिन रिंगवर कुठला चार्ज स्टेबल नसतो तो रेडिकल असो पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो रिंग बेन्झिन रिंग असेल तर चार्ज चांगली गोष्ट नाही आता बाहेर मध्ये पण कुठे 1 पोझिशन बेटर आहे की 2 पोझिशन बेटर आहे 1 पोझिशन रिझन तुम्हीच सांगा स्टॅबिलिटी कोण स्टॅबिलिटी देते त्याला आधी काय चेक करायचं असतं काय बेन्झिन रिंगचा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आणि इथे बनलेला रेडिकल रेझोनन्स मध्ये असेल बाहेर आलं असंही हायपर कॉन्ज्युगेशन पण त्यालाच जास्त आहे पण रेझोनन्स आधी चेक करायचं ना तर नो डाऊट याचं आन्सर तेच होतं की जर तुम्ही याचं फ्री रेडिकल ब्रोमिनेशन केलं म्हणजे HNUच्या प्रेझेन्स मध्ये नायट्रोला काही फरक पडत नाही इथे फक्त असं होतं की इथे ब्रोमिन जातो आणि कोणी म्हणेल सर पॉलिब्रोमिनेशन आन्सर अशाच दिले होते की एकदाच ब्रोमिनेशन केलं होतं म्हणजे तुम्हाला तसं ऑप्शनच दिला नव्हता की 2-3 ब्रोमिन लावले तो टेन्शन नाही ओके याच्यामध्ये काय होईल बघा बरं HCl टाकलाय आणि हिटिंग केली आहे ही रिएक्शन येते का तुम्हाला अल्कोहोल मध्ये HCl टाकले तर हा येतं अल्कोहोल पासून HCl ची रिएक्शन येते ना ओके कुठला वाला OH जाईल पण रिंगच्या बाहेरचा की रिंगचा रिंगच्या बाहेरचा याचा काय प्रॉब्लेम आहे आयुष्यात व्यवस्थित रिझन सांगा व्हेरी गुड रेझोनन्स मध्ये आहे डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लोन पेअर आहे की नाही हा रेझोनन्स मध्ये इथे डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे तुटेल का नाही पण हा OH अटॅक करेल या H+ वर आणि कोण पळून जाईल इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल तर मस्त रेझोनन्स स्टेबिलाइज असेल आणि तिथे येईल आपला क्लोरीन जे आपल्या सर्वांना प्राऊड आहे तो असे पण क्वेश्चन थोडेसे बदलून आपल्याला येऊ शकतात हे मॉड्यूल मधले क्वेश्चन सॉल्व्ह करताना वगैरे आपल्या लक्षात आलं पाहिजे जे आपला हा पण क्वेश्चन ओके चलो हे पण लक्षात आलंय अजून काही क्वेश्चन ठीक आहे घेऊन ठेवलेत भरपूर सारे चलो सॉल्व्ह करते चलो ह्या क्वेश्चन मध्ये जरा सांगा बरं काय होत असेल ओके वरचा क्वेश्चन HI टाकलाय HI इथे कार्बन आहे इथे CH आहे C कडे की CH कडे कुठला रूल लावला निगेटिव्ह पार्ट ऑफ दी विल अटॅच टू द कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन किंवा बाय कन्सेप्ट डबल बॉन्ड H वर अटॅक करेल एकदा कार्बोकॅटायन राईटला बनेल एकदा लेफ्टला बनेल पण नो डाऊट जेव्हा लेफ्टला येईल तेव्हा 3 हायपर कॉन्ज्युगेशन 2 हायपर कॉन्ज्युगेशन आणि 2 हायपर कॉन्ज्युगेशन जास्त भेटतील तिथला कार्बोकॅटायन स्टेबल आहे म्हणून तिथे आयोडीन जाईल झेपलं का सर्वांना एस तर लिहायचंच नसतो बढिया बात नेक्स्ट क्वेश्चनचा विचार करा बरं हा जेईचा PYQ आहे तुम्ही असं जेईचे का घेतले सेमच आहे टफ वाले नाहीत ना जेईचे सोपे वालेच आहेत
डबल बॉन्ड जाईल आणि दोन्हीकडे पण ब्रोमीन 100% चुकीचा. हिंट, पहली बात तो यहाँ पे हिंट दिया है, कुछ क्या दिया है जरा बताओ. फ्री रॅडिकल होईल, कारण की हिटिंग पण दिलीये किंवा युव्ही लाईट पण म्हणलंय, म्हणजे फ्री रॅडिकल मेकॅनिझम होईल. फ्री रॅडिकल तिथे बनत असतो जिथे स्टेबल असतो. डबल बॉन्डला बनेल की डबल बॉन्डच्या नेक्स्टला बनेल? दोन चान्स आहेत. एक तर डबल बॉन्ड बनेल म्हणजे तुटेल फ्री रॅडिकल मध्ये, त्याने दोन रॅडिकल बनतील असे वाले. ही एक पॉसिबिलिटी, बरोबर आहे. किंवा दुसरी पॉसिबिलिटी ही होती की इथला कार्बन हायड्रोजन बॉन्ड तुटेल, एक हायड्रोजनचा रॅडिकल आणि हा वाला का सर्वांना झेपलाय. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड चार्ज येईल ना, म्हणजे हा वाला बॉन्ड जेव्हा तुटेल ते फायद्याचा आहे, हा वाला काही कामाचा. नो डाऊट मॉलिक्यूल स्टॅबिलिटीला प्रिफर करत असतो. तर इथे जे ब्रोमिनेशन होतं ते डबल बॉन्डच्या नेक्स्टला होतं. मग खालच्या साईडला करा, वरच्याला करा, काय खूप फरक पडला नाही. लक्षात आलाय का कॉन्सेप्ट? एकदम व्यवस्थित. ओके चलो, तो फ्री रॅडिकल ही जी हिंट होती ना युव्ही लाईट, तिथून आपण त्याला हे दिलं आहे ना, फ्री रॅडिकल स्टॅबिलिटी. फ्री रॅडिकल स्टॅबिलिटी, फ्री रॅडिकल स्टॅबिलिटी. ओके चलो, नेक्स्टला अजून जम्बो क्वेश्चन. जम्बो क्वेश्चन ट्राय कराल पटापट. चला एबीसीडी रफ मध्ये लिहा बरं तुमच्या बुक्स मध्ये 1 मिनिटामध्ये. एबीसीडी रबारप 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 लिहून टाका बरं, काय काय होईल. चलो, तुम नोटबुक खोलने में टाइम लगा रहा. इकडे बघा, अजूनही पानांचा आवाजच येतोय. चला सांगा, पहिल्या स्टेप मध्ये काय होईल एचबीआर टाकलं तर? व्हेरी गुड. ओएच ची लोन पेअर अटॅक कुणावर करेल? एच वरती. एच आणि ओएच कोण जाईल? H2O जाईल. का इथे कार्बोकेटायन येईल? अरे सर, कार्बोकेटायन रिअरेंजमेंट, पण कुठली वाली? हायड्राइड शिफ्ट की रिंग एक्सपान्शन? 5 मेंबरच्या रिंगच्या पुढे जर पॉझिटिव्ह चार्ज येत असेल तर रिंग एक्सपान्शन होतं. हायड्रोकार्बन्स मधलं आठवलं का रे आपलं? ओके. काय हवाला बॉन्ड इकडे जाईल का? ओके. ओएस तर निघूनच गेलेला आहे, बरोबर ना. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये असं झालं, जर मी व्यवस्थित चित्र काढू ना थोडेसे अंडरस्टँडिंग साठी तुम्हाला, पहिल्या स्टेप मध्ये असं झालं ना, रिंग एक्सपान्शन नंतर दाखवतो. मग असं होत असतं पुढच्या स्टेप मध्ये की नेक्स्ट राईट किंवा लेफ्टचा एक बॉन्ड इकडे शिफ्ट होतो. आपली रिंग किती मेंबरची बनून जाते सर? 6 मेंबरची रिंग बनते. आता एनिवे ज्याला ब्रांच नाही, कुठेही पॉझिटिव्ह चार्ज लावला तर फरक पडणार आहे का? रिंग मध्येच कुठेतरी आहे. ह्याचं अजून काय होऊ शकतं का? नाही. आता इथे कोण अटॅक करेल आपला? बीआर मायनस, म्हणजे ए सर्वांना झेपला का? ब्रोमोसायक्लोहेक्झेन, बरोबर का रे? ओके. आता बी ऍरोनीट बघावं का, अर्धी मुलं इथेच गणली होती. बी पासून ए बनतोय. बी एक अल्कोहोल आहे, हे स्वतः सांगितलं होतं एक्झाम मध्ये. चार्जिंग संपली पण 2 मिनिटांच का राहिलं. चल, कोण असेल इथे? रेड फॉस्फरस आणि बीआर2 टाकलाय, म्हणजे काय असेल इथे? इन सिटू प्रिपरेशन. अरे सोप्या भाषेत काय? पी बीआर3, म्हणजे बीआरच्या ठिकाणी इथे पूर्वी कोण राहिलं असेल? हिंट दिली बरे. ओएच ला काढून येत असतो का बीआर? पक्का? क्या बात. आवाज भारी आला, मी सांगितलं ना. ओके, चार्जिंग संपत आली पाहिजे, जीव गेला. अच्छा, बी मध्ये SOCl2 टाकलाय. बी हा अल्कोहोल होता हाच, इथे काय होईल? Cl येईल का? पक्का? क्या बात है. Na इन द प्रेझेन्स ऑफ एसेटोन, Cl च्या जागी कोण येणार? फिंकल्स्टन रिएक्शन. Cl च्या ठिकाणी कुठली रिएक्शन? स्वार्ट्झ. सर्वांना झेपले क्वेश्चन? एकदम व्यवस्थित. ओके चलो, परफेक्ट. अरे क्वेश्चन है अपने पास. ओके, एक और क्वेश्चन. लवकर आलं सर. ओके चलो बताओ. हा बनतोय, याच्यामध्ये तुम्ही टाकलाय Cl2 आणि 500 डिग्री सेल्सिअस. अरे हाय टेम्परेचर इज अ हिंट फॉर फ्री रॅडिकल मेकॅनिझम. कुठे बनेल फ्री रॅडिकल? रिंग मध्ये की रिंगच्या बाहेर? रिंगच्या बाहेर. ओके, तो काय असंच होईल का? CH2, इथे काही Cl. पुरा क्लास झेपलंय? ओके. अबे त्यांचं म्हणणं आहे हा रिव्हर्स एरो आहे, कन्फ्युज होऊ नका.
त्याला मरूद द्या. ओके, रिव्हर्स एरो रिव्हर्स क्या होईंगा. PCl5 मध्ये PCl5 काय सीएल आणत असतो, कुणामध्ये आणत असतो, OH वाल्यामध्ये आणत असतो का. मग तुम्हाला झेपलं का इथे काय असलं पाहिजे होतं, इथे असायला पाहिजे होता OH. याच्यामध्ये HBr टाकला काय होत असेल. हाँ बेंजीन रिंग एज इट इज कैरी व्हील. नो डाउट नो डाउट नो डाउट नो डाउट. वो तो मैंने नहीं निकाला. बरोबर आहे, बिलकुल करेक्ट. OH आणि H2O पळून जाईल आणि तिथे कोणी ब्रोमोबेन्झिन बनेल का. ओके, COF2. ओके चलो, इथे फ्लोरीन, इथे झेपलं सर्वांना. ओके, लक्षात आलं सर्वांना. ओके चलो, इस पॅटर्न का आय थिंक सो लास्ट क्वेश्चन, जो की JEE 21 मध्ये आला, मी मेन्शन करून ठेवले सहज है ना. नीट के नाही लिए सर. पहिल्यात अँटीमार्क कोणी को ब्रोमीन मधल्या साईडला की बाहेरच्या साईडला. बाहेरच्या साईडला. क्या बात है, छान आहे तुम लोग. एक्झाम घ्यावं लागते काय की लवकर, तुम्ही विसरून जायच्या आत. ओके चलो, इथे कोणी येईल आता ब्रोमीन. COF2 म्हणजे फिंकल्स्टन रिएक्शन आहे का. क्या बात है सर, मजे ही मजे है ना. NO2 ला फरक पडणार नाही. झेपलं सर्वांना एकदम व्यवस्थित. इथे अल्काइल हॅलाइड्सच्या मेथड ऑफ प्रिपरेशन संपल्या. हॅलो अरिन्सच्या बाकी आहेत बरं का. हॅलो अरिन म्हणजे बेन्झिनलाच्या बाकी आहेत, बाकीच्यांच्या संपल्या. झेपल्या सर्वांना.